अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुपडी येथील महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या शेतकऱ्यांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सुरू असलेला लपंडाव तात्काळ थांबवून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। रुपडी तालुका हातकणंगले येथे गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। यामुळे गाव पाणी पुरवठ्यासह शेतीसाठी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणकडून अचानक अवेळी वीज घालवली जाते। यामुळे गाव पाणी पुरवठ्यासह शेतकऱ्याचं वेळापत्रक विस्कटत चाललं आहे। महावितरणकडून ऐन उन्हाळ्यामध्ये सर्वसामान्यांना विजेचे चटके देण्यात येत असून यामुळे शेतकरी हवालदिल झालेला पाहावयास मिळत आहे। शेतकरी आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी उन्हाची पर्वा न करता शेतामध्ये थांबून असतो, मात्र अचानक वीज जात असल्याने त्याचा हिरमोड होऊन कामाचं नियोजन विस्कळीत झालेलं दिसून येतं। दरम्यान महावितरणच्या या कारभाराचा परिणाम रुपडी ग्रामपंचायतीच्या गाव पाणी पुरवठ्यावर देखील होताना दिसून येत आहे। विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालेला असून विजेच्या अवेळी येण्या जाण्याने गाव पाणी पुरवठ्याची पाण्याची टाकी भरण्यास अडथळा निर्माण होत आहे। ऐन उन्हाळ्यात यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत असून नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महावितरण कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांसह नागरिकांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवावी अशी मागणी आता होत आहे। महामीडिया 24 साठी रुकडीहून रोहन देसाई। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।